नमस्कार. आज आपण बनवूया कमी मसाल्यातली मटन बिर्याणी. त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी दही, अर्धी वाटी तिखट, अर्धा चमचा मीठ, 1 वाटी बिर्याणी मसाला, अर्धा किलो तांदूळ आणि 300 ग्रॅम मटन. सुरुवातीला आपण तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये 10 मिनिटं भिजत ठेवू. मटन स्वच्छ धुवून घेऊ. त्यामध्ये दही, बिर्याणी मसाला, मीठ आणि तिखट हे सर्व मिक्स करूया आणि 10 मिनिटं तसेच ठेवून देऊ. आता बिर्याणी फोडणी टाकण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी टोमॅटो, 1 वाटी कांदा, 4 ते 5 मिरच्या, 1 वाटी कोथिंबीर आणि 2 ते 3 तमालपत्रीची पाने. सुरुवातीला कुकरमध्ये 1 वाटी तेल गरम करून घेऊ. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये तमालपत्र टाकू. आता कांदा आणि मिरची तेलामध्ये परतून घेऊ. कांदा आणि मिरची चांगली परतल्यानंतर टोमॅटो टाकू. कांदा आणि टोमॅटो चांगला भाजण्यासाठी आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ. लक्षात ठेवा, आपण आधीच मटण मॅरिनेट करताना मीठ टाकलेलं आहे, म्हणून चवीप्रमाणे मीठ टाका. हे सर्व चांगले मिक्स करून घ्या. त्यानंतर मॅरिनेट केलेलं मटण कुकरमध्ये टाका आणि छान मिक्स करा. दोन ते 3 मिनिटं परतून घेतल्यानंतर कुकरवर एक प्लेट ठेवून त्यामध्ये गार पाणी ओता आणि 5-6 मिनिटं तसेच ठेवा. नंतर उघडून त्यात भिजवलेले तांदूळ टाका. हे सर्व मिक्स करून घ्या. ज्या मापाने आपण तांदूळ घेतले आहेत त्याच मापाने 2 भांडे गरम पाणी घ्या. एक उकळी येऊ द्या. वरून कोथिंबीर टाका. छान उकळी आल्यानंतर सर्व एकदा मिक्स करून घ्या. नंतर कुकरचं टोपण बंद करून 2 शिट्ट्या करून घ्या. पहा, आपली कमी मसाल्याची मटण बिर्याणी तयार झाली आहे.